नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व महिलांसाठी बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. पाहू शकता बघा, 8 जानेवारीचे दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. जानेवारी 1500 रुपये जमा. पाहू शकता बघा, जानेवारीचे जे 1500 रुपये ते केव्हा जमा होणार त्याची महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. जानेवारीचे 1500 रुपये बघा, आत्ताच तुम्हाला डिसेंबरचे पैसे वाटप झालेले आहेत. डिसेंबरचे जे पैसे आहेत ते तुम्हाला मिळालेले आहेत. डिसेंबरचे पैसे सर्वांना मिळालेत. कोणकोणत्या महिलांना डिसेंबरचे पैसे मिळाले नाही त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवायचं, म्हणजेच तुम्हाला पण त्या ठिकाणी मदत केली जाणार आहे. तर ज्या ज्या महिलांना डिसेंबरचे पैसे मिळाले नाही त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. बघा, जानेवारीचे 1500 रुपये आता या ठिकाणी जमा होणार आहेत. कोणत्या दिवशी जमा होतील ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच बघा, आता या महिला बघा, यांना 6000, 7500 आणि 10500. बघा, महिलांना 6000 रुपये पण, 7500 रुपये पण आणि 10500 रुपये पण भेटणार आहेत. आता ही कोणत्या महिलांना भेटतील 6000 रुपये, 7500 रुपये आणि 10500 रुपये ते आपण ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लगेच त्या ठिकाणी जास्तीत जास्त सर्वांनी शेवटपर्यंत पहा. आणि सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा. बघा, यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला 1500 रुपये केव्हा जमा होणार. 1500 रुपये काही महिलांना मिळतील, काही महिलांना 6000 रुपये, काही महिलांना 7500 आणि काही महिलांना 10500. तर त्याचीच माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. बघा, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, डिसेंबरची रक्कम 1500 रुपयांप्रमाणे बघा, 1500 तुम्हाला जमा झालेत. सर्वांना डिसेंबरचे पैसे आलेत. ज्या महिलांना डिसेंबरचे पैसे आले नाहीत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवायचे पैसे मिळाले नाहीत म्हणून. ठीक आहे. आता बघा, डिसेंबरच्या 1500 रुपयांप्रमाणे 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न महिलांचा या ठिकाणी असतो. सर्वात महत्त्वाचा 2100 रुपयांच्या संदर्भात, तर तो आपण ह्या ठिकाणी क्लिअर करूया. त्यानंतर बघा, 6000 रुपये, नंतर 7500 रुपये आणि नंतर 10500 रुपये याची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोणत्या महिलांना 10500 मिळतील एकाच वेळी, कोणत्या महिलांना 10500 मिळतील, 7500 मिळतील, 6000 मिळतील ते पण आपण पाहणार आहोत. बघा, एकाच वेळी म्हणजेच जसे त्या ठिकाणी पैसे पाठवायला सुरुवात झाली की लगेच तुम्हाला तुमच्या खात्यात सरळ 10500 जमा होतील, सरळ 7000 रुपये, सरळ 6000 रुपये जमा होतील अशा पद्धतीने. ठीक आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता. आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 6 हप्ते महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. म्हणजेच आतापर्यंत महिलांच्या खात्यात प्रत्येकी 9000 रुपये जमा झालेत. बघा, आतापर्यंत 9000 रुपये जमा झालेत तुम्हाला. त्याचबरोबर बघा, डिसेंबरमध्ये काही महिलांना 0 रुपये मिळाले होते. अगोदर ज्यांना 0 रुपये मिळाले होते त्या महिलांना सुरुवातीला 7500 रुपये प्लस 1500 असे त्या ठिकाणी 9000 रुपये डायरेक्टली दिले. 9000 रुपये तुम्हाला आलेत की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. 9000 रुपये सर्वच्या सर्व महिलांना मिळाले आहेत ना सर्वांनी. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचे 9000 रुपये मिळालेत की नाही. ठीक आहे. मी जी काही माहिती तुम्हाला सांगत असतो ती खरी आहे. बघा, 9000 रुपये सर्वांना मिळाले आहेत. सर्वांना 9000 रुपये मिळाले आहेत. त्याच पद्धतीने आता पण या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार आहेत. कसे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता पुढे बघा, डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम 1500 रुपयांप्रमाणेच महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली. माहितीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्य सरकार लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर बघा, 2100 रुपये कधी होतील त्याची महत्त्वाची माहिती पण आपण पाहूया. या ठिकाणी सर्व माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, तर बघा, आता जानेवारीच्या हप्त्याची माहिती आपण पाहूया आणि त्यानंतर संपूर्ण माहिती. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय. या मुहूर्तावर महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार जानेवारी महिन्याचे पैसे. बघा, या मुहूर्तावर बँक अकाउंटमध्ये जमा होणार जानेवारीचे पैसे. बघा, तुमच्या खात्यामध्ये, थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. आता केव्हा जमा होतील बघा, संपूर्ण माहिती. गेल्या वर्षाच्या शेवटी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. बघा, गेल्या वर्षाच्या शेवटी म्हणजे 2024मध्ये भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत. भरपूर महिलांना 2024मध्ये पैसे आलेत की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता लाडक्या बहिणींना या योजनेच्या पुढील हप्त्यांची प्रतीक्षा आहे. बघा, पुढचा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता. जानेवारीचे 1500 केव्हा येणार याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. जानेवारीचे 1500 केव्हा जमा होणार याकडे सर्व महिलांचं लक्ष आहे. तर ते पण आता आपण या ठिकाणी पाहूया. बघा, महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार
या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली. नवीन माहिती बघा, लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी सुपरहिट योजना आहे. बघा, सुपरहिट लोकप्रिय योजना ठरलेली. यामध्ये जर आपण पाहिलं तर ही खूप फेमस झालेली योजना आहे. सर्व महिलांच्या तोंडून आपल्याला लाडकी बहीणच त्या ठिकाणी ऐकायला मिळतं, कारण लाडकी बहीण योजना खूप त्या ठिकाणी फेमस झाली. या योजनेची सुरुवात मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर करण्यात आली. या अंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. जुलै महिन्यापासून या योजनेचे पैसे जमा होत असून आतापर्यंत या योजनेअंतर्गत 6 महिन्यांचे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेत. बघा, 6 महिन्यांचे पैसे आलेत. कसे बघा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 6 महिन्यांचे पैसे आलेत. ठीक आहे. आता बघा, आता आपण या ठिकाणी महत्त्वाचं क्लिअर करणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे काय तर बघा, कोणकोणत्या महिलांना किती पैसे येतील तर सर्वांनी लक्षात घ्या. बघा, ज्या महिलांना आत्तापर्यंत 0 रुपये आलेले आहेत त्या महिलांसाठी ज्यांनी जुलैमध्ये अर्ज केला तर जुलैचे 1500, ऑगस्टचे 1500, सप्टेंबरचे 1500, ऑक्टोबरचे 1500, नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500, 6 महिन्यांचे 9000 रुपये आणि जानेवारीचे 1500 असे त्या ठिकाणी किती रुपये येतील तर 10,500 रुपये. 10,500 रुपये या ठिकाणी येतील. कोणत्या महिलाला? ज्या महिलांनी जुलैपासून अर्ज केले होते, ज्यांना 0 रुपये आले होते त्या महिलांना 10,500 येतील. त्यासोबतच ज्या महिलांनी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या शेवटी अर्ज केलेत, बघा, ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केला आहे त्यांना किती पैसे येतील तर बघा, सप्टेंबरचे 1500, ऑक्टोबरचे 1500, नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500. ठीक आहे. 1500, 3,000, 1545 म्हणजे 4,500 आणि 1500 अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर 4 महिन्यांचे 6,000 रुपये. ठीक आहे. आणि जानेवारीचे 1500 असे तुम्हाला 7,500 रुपये येतील. कोणत्या महिलांना? ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केला त्या महिलांना. आणि ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये अर्ज केला त्या महिलांना ऑक्टोबरचे 1500, नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500, जानेवारीचे 1500 असे मिळून त्या ठिकाणी त्या महिलांना 6,000 रुपये येतील. ठीक आहे. आता संपूर्ण मी तुम्हाला क्लिअर करून सांगितले. बघा, जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही पुन्हा हा व्हिडिओ पाहू शकता. यामध्ये बघा, काही महिलांना 10,500 येतील, काही महिलांना 7,500 रुपये येतील आणि काही महिलांना 6,000 रुपये येतील. अशा पद्धतीने पैसे या ठिकाणी येणार आहेत. आणि काही महिलांना 1500 रुपये येतील. 1500 रुपये येण्याची संख्या जास्त आहे, परंतु ही जी काही रक्कम आहे ती ठराविक महिलांना येणार आहे. कारण ज्या महिलांना आतापर्यंत 0 रुपये आला होता त्या महिलांनी जेव्हा अर्ज भरला असेल, जर तुम्ही जुलैपासून अर्ज भरला 0 रुपये आले 10,500, जर तुम्ही सप्टेंबरमध्ये अर्ज भरला 0 रुपये आले तर 7,500, जर तुम्ही ऑक्टोबरमध्ये अर्ज भरला 0 रुपये आलेले आहेत तर तुम्हाला 6,000 रुपये येणार आहेत. अशा पद्धतीने हे पैसे वाटप होणार आहे. ठीक आहे. आता जानेवारीचा हप्ता केव्हा येईल, कारण त्याच वेळेस तुम्हाला हे पैसे येतील, त्यामुळे ते पण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत पहा. बघा, 6 महिन्यांचे 9,000 रुपये त्या ठिकाणी आलेले आहेत भरपूर महिलांना. आता बघा पुढे, तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. बघा, जानेवारीचा जो हप्ता आहे तो येत्या काही दिवसात पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार या योजनेचा पुढील हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. बघा, काय म्हटलंय, मीडियाची जी काही रिपोर्ट आहे त्यानुसार या योजनेचा पुढील हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. आता बघा, 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा मोठा सण आहे 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा. आणि याच सणाचं औचित्य साधून फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये देणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतोय. असे झाल्यास लाडक्या बहिणींसाठी ही मकर संक्रांतीची एक मोठी भेट ठरणार आहे. बघा, मकर संक्रांतीची मोठी भेट ठरणार आहे तुमच्यासाठी. आता बघा, 2100 रुपयांच्या संदर्भात काय महत्त्वाची माहिती दिली या ठिकाणी. बघा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या नव्या वर्षात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयेचा हप्ता मिळू शकतो असे संकेत दिलेत. म्हणजेच काय तर अर्थसंकल्प जो आहे तो अर्थसंकल्प सादर झाला की तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर होईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. तर अशा पद्धतीची दमदार अपडेट सर्व माहिती आपण क्लिअर केली आहे. काही महिलांना 10,500 येतील ते पण क्लिअर केलं, काही महिलांना 6,000 येतील ते पण क्लिअर केलं, काही महिलांना 7,500 येतील ते पण क्लिअर केलं आणि काही महिलांना 1,500 येतील ते पण क्लिअर केले. संपूर्ण माहिती क्लिअर झाली. तर सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. अशा पद्धतीने सर्व महिलांपर्यंत हा पोहोचवायचा आहे. तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.